गोडधोड खाऊन कंटाळा आलाय, मग एकदा झणझणीत गावरान पद्धतीचं हे अंड्याचं कालवण बनवायलाच पाहिजे. त्यासाठी इथे मी 7 देशी अंडी घेतली आहेत. पातेल्यामध्ये काढायची. त्यामध्ये 1 लिंबाची फोड, थोडंसं मीठ आणि थोडंसं तेल घालायचं. 10 ते 12 मिनिटं अंडी शिजवून घ्यायची. तोपर्यंत मसाला करूया. एका कढईमध्ये 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा जिरे घालायचे. खमंग भाजून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचे. त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं. त्यामध्ये अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं घालायचं. खोबरंसुद्धा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं. पुन्हा त्याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालायचं. 2 उभे चिरलेले कांदे, लसूण पाकळ्या आणि आलं घालायचं. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून सर्व साहित्य थंड करून घ्यायचं. त्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं. तोपर्यंत अंडीसुद्धा शिजली आहेत. अंड्याची साल काढायची आणि त्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे. त्यानंतर गॅसवर पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 3 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की तयार वाटण घालायचं. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. 1 चमचा बेसन पीठ घालायचं. ते सुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. 1 चमचा यामध्ये गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा. थोडंसं पाणी घालायचं. तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा. झाकण ठेवून मंद आचेवरती तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं. मिक्स करून घ्यायचं. शिजवून घेतलेली अंडी, चवीनुसार मीठ घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती 8 ते 9 मिनिटं हे झणझणीत कालवण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मस्त झणझणीत तर्रीदार अंड्याचं कालवण तयार आहे. भाकरीसोबत सर्व्ह करायचं. नक्की बनवून